नमस्ते. मी श्री विश्वमाऊलीमधून आज आपल्याला लहान मुलांमध्ये काय आहार द्यावा हे सांगणार आहोत. जन्मलेले जे बाळ असते ते 6 महिन्यांपर्यंत त्याला आयुर्वेदामध्ये फक्त आईचे दूध म्हणजे स्तनपान देण्याची शिफारस केली आहे. परंतु काही वेळा आईचे दूध नसल्यास बाळाला ताजे बकरीचे दूध किंवा गाईचे दूध देखील 1/3 पाण्यामध्ये मिसळून देऊ शकतात. आधुनिक काळामध्ये असे ताजे बकरीचे दूध मिळत नाही, त्यामुळे जे प्रोडक्ट्स आईचे दूध आहे ते सिमिलॅक अशा सारख्या वेगवेगळ्या दुधाचे मिश्रण बाळाला तुम्ही वैद्याच्या सल्ल्यानुसार देऊ शकता. आयुर्वेद बाळांना लहान मुलांना त्यांच्या आहारानुसार 3 श्रेणीमध्ये वर्गीकृत करतो. त्याच्यामध्ये क्षीरक म्हणजे 1 वर्षा 6 महिन्यांपर्यंत मुले ज्यांचा आहार फक्त दूध असतो. क्षीरान्नाद म्हणजे 2 वर्षापर्यंतची मुले, त्याच्यामध्ये क्षीर, दूध आणि अन्न असे पदार्थ घेतात. आणि अन्नाद म्हणजे मुख्य अन्न म्हणून घन पदार्थ घेणारी मुले. अशा प्रकारे आयुर्वेदाने लहान मुलांच्या आहारानुसार 3 श्रेणीमध्ये वर्गीकरण केलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण मुलांना फलप्राशन चालू करावे, म्हणजे 6 महिन्यानंतर फळांचा गर किंवा त्याचा रस आहारामध्ये देऊ शकतो. मांसरस देखील सांगितलेला आहे द्यायला. फळांमध्ये कुस्करलेले किंवा शिजवलेले केळे, सफरचंद, आंबा, ऋतूनुसार फळे तुपामध्ये घालून देऊ शकतो. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर रागी किंवा बाजरीच्या पिठाची लापशी अशा प्रकारे त्यांना देऊ शकतो. लाल तांदळाची दलिया, दूध, तूप, खडीसाखर घालून शिजवलेला लाल तांदळाची पूड घालून शिजवलेला भात लापशी अशा प्रकारे देऊ शकतो. बाळाला मोनोडाएटची सवय झाली की त्याला तुम्ही धान्य, मसूर, भाज्यांचे मिश्रण देऊ शकता. 1 भाग तांदूळ, 1 भाग मूग डाळीची लापशी शिजवून त्याच्यामध्ये जिरे पूड, थोडेसे मीठ देखील घालून देऊ शकता. बाळांना गॅस आणि पोटदुखीचा त्रास असतो, त्यामुळे त्यांना जिरे आणि ओवा घालून दिलेले उकळलेले पाणी दिले जाते.